पहिले उदाहरण वाचूया आपण. शैलेश आणि निलेश यांची 31 मार्च 2016 रोजीची तेरीज खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. तुम्हाला 31 मार्च 2016 रोजी संपणाऱ्या वर्षासाठी व्यापार व नफा तोटा खाते आणि त्याच तारखेचा ताळेबंद तयार करायचा आहे. काय करायचं आपल्याला? व्यापार खाते, नफा तोटा खाते, ताळेबंद. ठीक आहे. तेरीज आपल्याला दिली आहे 31 मार्च 2016 रोजीची. नावे साईडला प्रारंभ स्कंद, खरेदी, मजुरी, वेतन. आता वेतनच्या समोर 10 महिने दिले आहे. ठीक आहे. वेतनच्या समोर काय दिलं आहे? 10 महिने. आता उदाहरण जे असते हे 12 महिन्याचं असते, म्हणजे एका वर्षाचं असते, पण तिथं 10 महिने दिले आहे. याचा अर्थ त्याच्यावर काय आहे? समायोजन आहे. म्हणून त्याच्यावर टिकमार्क करून घ्यायचं. काय करायचं? टिकमार्क. वेतनवर. त्याच्यानंतर किंवा टिकमार्क नाही केला तरी 10 महिने लिहिलेच आहे त्याच्यावर, तर लक्षातच येते. कार्यालय खर्च, अधिकोष शुल्क, यंत्रसामग्री, जमीन व इमारत, बुडीत कर्ज, ऋणको, विद्युत खर्च, उपस्कर, 8% कर्ज रोखे, उचल दिलेले आहे. जमाला भांडवल खाते आहे, विविध धनको आहे, अधिकोष, अधिविकर्ष, विक्री, चालू खाते. आता या उदाहरणात चालू खाते दिलेले आहे. जर उदाहरणामध्ये चालू खाते दिलेले असेल तर जे फॉर्म्युला लिहितो आपण देताला, त्याच्यात थोडा बदल होते. म्हणजे देताला आपण लिहितो ना भांडवल प्लस व्याज 2 लाईन जागा मायनस उचल, त्याच्याऐवजी आपण चालू खाते प्लस व्याज 2 लाईन जागा मायनस उचल लिहितो आणि भांडवल डायरेक्ट लिहितो. समायोजना दिली आहे त्या टिकमार्क करून घेऊ. पहिले आपण समायोजना दिलेल्या आहे त्या पहिले आपण काय करू? टिकमार्क करू. पहा, समायोजना नंबर 1. समायोजना नंबर 1. समायोजना नंबर 1. 31 मार्च 2013 शिल्लक मालाचे बाजार मूल्यावर मूल्यांकन ₹84,000 केले गेले. ते परिव्यय मूल्याच्या म्हणजे कॉस्ट प्राइसच्या 20% जास्त आहे. कोणते? हे जे 84,000 रुपये आहे, हे 84,000 रक्कम हे 20% काय आहे? जास्त आहे. ठीक आहे. ते काढू आपण, त्याची आपल्याला वर्किंग नोट करायला लागेल. त्याच्यानंतर यंत्रसामग्रीवर वार्षिक 10% दराने घसारा आकारा. यंत्रसामग्रीवर आपण टिकमार्क करूया. त्याच्यानंतर पहा, विविध ऋणकोवर 5% दराने संशयित बुडीत कर्ज निधीची तरतूद करा. कशावर? ऋणकोवर. ऋणकोवर टिकमार्क करू आपण. कशाची तरतूद आहे? बुडीत कर्जाची. बुडीत कर्जावर टिकमार्क करू. ऋणकोवर आणि बुडीत कर्ज. भांडवलावर वार्षिक 8% दराने व्याजाची तरतूद करा. कुणावर व्याज आहे? भांडवलावर व्याज आहे, दोघांचे. ठीक आहे. पुढे जाऊया. त्याच्यानंतर 1 जानेवारी 2016 रोजी ₹40,000 ची यंत्रे खरेदी केली. ती एकूण यंत्रसामग्रीत समाविष्ट आहे. काय म्हणते हा? 1 जानेवारी 2016 रोजी 40,000 ची यंत्रे. हे जे यंत्रसामग्री आहे ना, हॅलो, यंत्रसामग्री आहे ना, याच्यामध्ये 40,000 रुपये समाविष्ट आहे. ह्या 90,000. ह्या 90,000 मध्ये 40,000 रुपये कधीचे समाविष्ट आहे? 1 जानेवारी 2016 खरेदी केले. ठीक आहे. म्हणजे यंत्रसामग्रीवर ह्या 2 समायोजन आहे. कळतंय का तुम्हाला? हॅलो, 2 नंबर आणि 5 नंबरची समायोजना कोणावर आहे? यंत्रसामग्री. मग त्या दोन्ही कन्सिडर कराव्या लागेल आपल्याला. ठीक आहे. यंत्रसामग्रीवर समायोजन आहे, त्याच्यावर लिहून ठेवलं आपण, टिक मार्क केलं. आता वर्ष कधी? शैलेश आणि कोण आहे? निलेश. चालू खाते आहे. चालू खाते उदाहरणात आहे. शैलेश निलेशचे नाव आहे. त्याच्यानंतर त्यांचं प्रमाण वगैरे काही दिलेलं नाही. म्हणजे कोणतं प्रमाण आहे? समान. तर आपण तयार करू. काय तयार करू? व्यापार खाते, नफा तोटा खाते, ताळेबंद लिहू आपण. 2022चा पेपर आहे. क्वेश्चन नंबर 7 म्हणजे प्रश्न 7. क्वेश्चन म्हणजेच प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. शैलेश आणि निलेश यांच्या पुस्तकात व्यापार खाते दिनांक 31 मार्च 2016 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता विवरण रक्कम डावी नावे उजवी जमा. नफा तोटा खाते दिनांक 31 मार्च 2016 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता
ताळेबंद दिनांक 31 मार्च 2016 रोजीचा. एनी डाऊट? हे पण झालं. आता याच्यात प्रिपरेशन करायचं. प्रिपरेशन तेच आपलं. प्रिपरेशन करताना पहिले लिहून ठेवतो आपण पद कोणते? व्यापार खात्याच्या नावेला प्रारंभन स्कंद, नंतर खरेदी वजा. खरेदीवर अजून समाज नाही का? नाही आहे ना. मग खरेदी वजा खरेदी परत एवढंच लिहू. जमाला विक्री वजा नोंद न केलेली विक्री वगैरे आहे का? नाही आहे ना. विक्री वजा विक्री परत. त्याच्यानंतर नफा तोटा खाते मध्ये काही प्रिपरेशन आपण करत नाही, म्हणजे सुरुवातीला काही लिहित नाही. त्याच्यानंतर ताळेबंद. आता ताळेबंदाच्या देयताला आपण काय लिहित असतो? भागीदाराचे भांडवल प्लस व्याज, 2 लाईन जागा मायनस होतात. परंतु या उदाहरणामध्ये चालू खाते आहे. कोणते खाते? चालू खाते. ज्या उदाहरणामध्ये भांडवल खातेही आहे आणि चालू खातेही आहे, ज्या उदाहरणात चालू खाते नाही आहे त्याच्यात आपण भांडवल प्लस व्याज शैलेशचे भांडवल प्लस व्याज 2 लाईन जागा मायनस उचल, निलेशचे भांडवल प्लस व्याज 2 लाईन जागा मायनस उचल असं लिहिलं असतं. परंतु ज्या उदाहरणात चालू खाते आले का काय करायचं? हे जे भांडवल आहे हे डायरेक्ट लिहायचं. शैलेशचे भांडवल निलेशचे भांडवल डायरेक्ट लिहायचं. डायरेक्ट शैलेशचे भांडवल निलेशचे भांडवल. केव्हा असं करायचं? झालं. आता फॉर्म्युला कोणाचा लिहायचा? चालू खाते. पहा कसं. शैलेशचे चालू खाते प्लस व्याज, हे रक्कम लिहायसाठी जागा सोडली, 2 लाईन जागा मायनस उचल. ठीक आहे. तसंच शैलेशचं झालं. मग कोण आहे? निलेशचे चालू खाते प्लस व्याज, 2 लाईन जागा मायनस उचल. सांगा काही अडचण आहे तुम्हाला? काय केलं बदल? आपण थोडासा बदल केला. कसा? उदाहरणामध्ये चालू खाते असल्यामुळं शैलेशचे भांडवल निलेशचे भांडवल डायरेक्ट लिहिले. डायरेक्ट याची रक्कम डायरेक्ट इकडे लिहू आपण. पण फॉर्म्युल्यामध्ये काय लिहिलं? शैलेशचे चालू खाते प्लस व्याज 2 लाईन जागा मायनस उचल, निलेशचे चालू खाते प्लस व्याज 2 लाईन जागा मायनस उचल. नाही तर मग याचे खाते करावं लागते. पण याचे खाते करण्यापेक्षा असं लिहिलेलं बरं. कळलं का? हे इझी आहे. इतकं समजलं? याच्यामध्ये काही अडचण आहे? नाही आहे. आता आपण उदाहरण सोडवू. उदाहरण सोडवताना आपण काय करत असतो? पहिले 23 पत्रकातले पद लिहितो. कुठचे? पहिले नावेचे मग जमाचे. नावेचे पद पहा. पहिलं पद आहे प्रारंभन स्कंद. किती आहे? 88,000. प्रारंभन स्कंद कुठे लिहितो आपण? व्यापार खात्याच्या नावेला 88,000. याच्यामध्ये काही प्लस मायनस होत नाही. प्रारंभन स्कंद नंतरचं पद पहा. प्रारंभन स्कंद नंतर खरेदी 1,76,000. खरेदी कुठे लिहितो आपण? व्यापार खात्याच्या नावेला 1,76,000. खरेदी नंतरचं पद पहा. खरेदी नंतर कोणतं पद आहे? मजुरी. मजुरी 23,500. मजुरी व्यापार खात्याच्या नावेला. समायोजना नाही आहे. 23,500. मजुरी नंतरचं पद पहा. वेतन. वेतन किती आहे? 10 महिन्याचे 18,000 आहे. आता इथं प्रॉब्लेम आहे. कसा? वेतन नफा तोटा खात्याच्या नावेला 2 लाईन सोडून किती? आतमध्ये काऊन लिहिले मी? काऊन समायोजना आहे? समायोजनेत तर समायोजना नाही आहे. समायोजनेमध्ये समायोजना आहे का? नाही. पण समायोजना आहे. का बरं? हा? अदृश्य समायोजना. कशी? 10 महिने. आता मला तुम्ही सांगा, उदाहरण जे असते हे किती महिन्याचं असते? 12 महिन्याचं, म्हणजे पूर्ण वर्षभराचं. ठीक आहे. आता एखाद्या पदावर आपण 6 महिन्याचे 3 महिन्याचे केव्हा घेतो? जर त्या पदावर तारीख असेल तर. बरोबर आहे. पण त्या पदावर तारीख नाही आहे. वेतनच्या समोर तारीख आहे का? नाही आहे. पण महिने लिहिले आहे 10. मग 10 महिन्याचे आपल्याला चालत नाही. म्हणजे वेतन किती महिन्याचे दिले आहे? 10 महिन्याचे. म्हणजे आपल्याला द्यायला किती पाहिजे? 12 महिन्याचे. पण दिले किती महिन्याचे? 10. म्हणजे 2 महिन्याचे वेतन अजूनपर्यंत दिलेले नाही, असा त्याचा अर्थ आहे. कळलं का?
वेतन काय म्हणते तो वेतन 10 महिन्याचे दिले किती 18,000 खर्च आहे ना, खर्च म्हणजे दिले, म्हणजे 10 महिन्याचे वेतन दिले, याचा अर्थ 2 महिन्याचे वेतन अजून देणे बाकी आहे. सांगितलं नाही आहे त्यानं, पण त्याचा अर्थ होते तो. मग 10 महिन्याचे वेतन दिले आहे, मला तुम्ही सांगा 18,000 किती महिन्याचे, 18,000ले जर 10 न भागलं तर एका महिन्याची निघन ना. मला तुम्ही सांगा 18,000 किती महिन्याचे आहे, 10 महिन्याचे किती 18,000, तर मग 18,000ला जर 10 न भागलं 10 महिने आहे ना, तर एका महिन्याची निघन ना. 10 एक 8 0 गेलं 8 0 0 खाली आलं, 10 न 8 0 0 2 0 उरले वर किती आले 1800. 1800 एक महिन्याचे, एका महिन्याचे किती 1800, मग किती महिन्याचे बाकी आहे 2, मग एका महिन्याचे 1800 अजून एका महिन्याचे 1800 घ्या, म्हणजे 2 महिन्याचे किती होईल 3600, म्हणजे 3600 रुपये अजूनपर्यंत देणे बाकी आहे. दिले का, देणे आहे, 10 महिन्याचे दिले, 2 महिन्याचे देणे बाकी आहे, मग 2 महिन्याचे किती झाले 3600, 3600 रुपये देणे बाकी आहे, देणं बाकी आहे ना. मग काय करायचे प्लस काय अदत्त किती 3600, अदत्त म्हणजे दिले नाही द्यायचे आहे, प्लस करूया 0 0 6 8 आणि 3 1100 1 आजचाला 1 2. ठीक आहे, अदत्त वेतन वेतन मध्ये प्लस आणि देयताला किती रुपये 3600. कळलं का तुम्हाला. वेतन कोणताही खर्च असो किंवा उत्पन्न असो ते आपल्याला किती महिन्याचं पाहिजे 12. तिथं जर महिने दिले असेल तर काय कन्सिडर करायचं की एवढ्या महिन्याचे दिले किंवा मिळाले, मग उरलेल्या महिन्याचे बाकी आहे बरोबर ना. मग हा काय म्हणते वेतन जे आहे हे 10 महिन्याचे आहे म्हणते 18,000, मग 10 महिन्याचे जर 18,000 आहे तर मग आपलं उदाहरण किती महिन्याचं असते 12, म्हणजे 2 महिन्याचे देणे बाकी आहे. खर्च आहे ना तो, नावेल आहे ना म्हणजे खर्च आहे, जमाला असतं तर काय असतं उत्पन्न, मग देणे बाकी किती आहे 2 महिने. मग आपण 10 महिन्याचे 18,000, 18,000ले 10 न भागलं तर एका महिन्याचे आले 1800, 1800 एका महिन्याचे 2 महिन्याचे 3600 देणे बाकी आहे. देणे बाकी म्हणजे अदत्त, देणे बाकी म्हणजे दिले नाही ना, दिले नाही तर काय करतो प्लस अदत्त 3600 रुपये दिले नाही, हे 10 महिन्याचे नाही हे 2 असे झाले 12 महिन्याचे. मग दिले नाही तर द्या लागन ना, द्या लागन म्हणजे काय दे आता. कळलं. 3600च्या किती नोंदी झाल्या 2. अदृश्य समायोजन. पुढे जाऊ. त्याच्यानंतर पहा वेतन नंतर काय कार्यालय खर्च नफा तोटा खात्याच्या नावेला समायोजन आहे. याच्यावर ते थोडं खालीवर झालं आहे हे, अरे खालीवर झालं नाही, असं पाहिजे होतं, असं होतं ना ते. कार्यालय खर्चावर आहे का समायोजन नाही आहे, करून टाकतो मी एक्स्ट्राचं, म्हणजे कन्फ्यूज होऊन राहिलं ना त्यानं. कार्यालय खर्चावर समायोजना नाही आहे, मग कार्यालय खर्च कुठे लिहू आपण नफा तोटा खात्याच्या नावे. किती आहे 8,000 आहे ना, 8,000 आहे ना. चला पुढे जाऊया. अधिकोष शुल्क, अधिकोष शुल्क म्हणजे बँक शुल्क, हे नफा तोटा खात्याच्या नावेला. अधिकोष रक्कम सांगा. हा 2,600. पुढे जाऊया. त्याच्यानंतर यंत्रसामग्री 90,000. यंत्रसामग्रीवर समायोजन आहे, 2 नाही आहे 1च आहे. यंत्रसामग्री काय संपत्ती 90,000 आहे. आता त्याच्यावर जरी 2 दिलेले आहे ना समायोजना, त्या 2 नाही आहे 1च आहे. फक्त त्यांना सांगितलं आहे की जे यंत्रसामग्री आहे त्याच्यामध्ये 1 जानेवारी 2016ला खरेदी केलेली 40,000ची समाविष्ट आहे, एवढं सांगितलं आहे. ते घसारा आकारासाठी सांगितलं आहे, समजलं का. एकच लाईन सोडू आपण, पुढे जाऊ. त्याच्यानंतर आहे जमीन व इमारत 1,30,000. जमीन व इमारत काय आहे संपत्ती, समायोजना नाही आहे 1,30,000. पुढे जाऊया.
नंतर आहे बुडीत कर्ज. बुडीत कर्ज नफा तोटा खात्याच्या नावेला, याच्यावर समायोजन आहे. किती आहे बुडीत कर्ज? 4000. समायोजनेसाठी जागा. पुढे सांगा. विविध ऋणको काय? संपत्ती. विविध ऋणको किती आहे? ऋणको 82,000. समायोजनेसाठी जागा. पुढे चला. विद्युत खर्च. विद्युत खर्च नफा तोटा खात्याच्या नावेला. विद्युत खर्च याच्यावर समायोजन आहे का? किती आहे रक्कम? 9,900. पुढे चला. उपस्कर संपत्ती. उपस्करवर समायोजन आहे का? किती आहे रक्कम? 43,000. नंतर पुढे 8% कर्जरोखे संपत्ती. 8% कर्जरोखे किती रुपये? हां डेट आहे, रुपये सांगा. 40,000. याच्यावर टक्के आहे आणि तारीखही आहे. टक्के आहे, तारीखही आहे. मग मला तुम्ही सांगा, पहिले तर आपण काय करू? 40,000च्या 8% काढून घेऊ. अदृश्य समायोजन आहे ना. 40,000च्या 8% काढायचं तर 1% काढायचा. पहिले किती टक्के काढायचं? 1%. 1% कसा काढतो आपण? 2 शून्य कमी करतो. 40,000 वरचे जर 2 शून्य काढले तर किती राहते? 400. 1% 400 तर आपल्याला पाहिजे 8%. तर 8 न गुन्हे येले. 800 8 चोक हे झाले 8%. पण किती महिन्याचे? 12 महिन्याचे. बरोबर. आता येऊ आपण तारखेवर. एवढं कळलं काय? पहिले आपण काय केलं? 40,000च्या 1% काढलं 400. मग त्याला 8 न गुणला. 8% आले 3200. 8% आले 3200 12 महिन्याचे. आता पहा तारीख 1/10/2015. 1/10 म्हणजे 1 ऑक्टोबर. मग ऑक्टोबर तर वर्ष कधी संपलं? 31 मार्च 16. मोजा. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. किती महिने झाले? 6 महिने. मला तुम्ही सांगा 12 महिन्याचे 3200 तर 6 महिन्याचे अर्धे निघेन काय? 12च्या अर्धे 6 महिने होते ना. 32च्या अर्धे 16. 3200च्या अर्धे 1600. कळलं काय? हे 3200 कुठून आले समजलं काय? 400 कुठून आले? 40,000च्या 1% म्हणजे 2 शून्य कमी. मग याच्यावरचे जर 2 शून्य काढले आपण तर 400 राहते की नाही. हे झाले 1%. आपल्याला 1% पाहिजे काय? 8% पाहिजे. मग गुन्हेला काय केलं आपण? 8. 400ला 8 न गुणलं. 3200 आले. 8% 12 महिन्याचे. तर आपण तारीख पाहिली तर तारखेनुसार येऊन आले 6 महिने. 3200 12 महिन्याचे तर 6 महिन्याचे 1600. 1600 रुपये काय झालं त्याच्यावर? व्याज. 1600 रुपये व्याज. व्याज काय करू आपण याच्यात? प्लस 1600. 0 0 6 1 4 41,600. आता हे जे कर्जरोखे आहे हे काय? संपत्ती आहे. संपत्ती काय झाली? प्लस म्हणजे वाढली ना. संपत्ती वाढली तर फायदा झाला. नफा तोटा खात्याच्या जमाला. कर्ज रोख्यावर व्याज. नाही समजलं? हे संपत्ती आहे ना. संपत्ती वाढली ना. संपत्ती कमी झाली तर नुकसान होते का नाही? मग संपत्ती वाढली तर काय होते? फायदा. फायदा झाला तर कुठल्याचा? नफा तोटा खात्याच्या जमाला. संपत्ती कमी झाली तर नुकसान होते ना. नुकसान नफा तोटा खात्याच्या नावे लिहितो आपण. तसं संपत्ती वाढली तर काय होते? फायदा. फायदा नफा तोटा खात्याच्या जमाला. पुढे जाऊ. कर्जरोख्यानंतर आहे उचल. उचल शैलेशची 3,000, निलेशची 2,000. हे उचलित आहे. शैलेशची 3,000, निलेशची 2,000. पुढे जाऊया. त्याच्यानंतर आहे भांडवल 1,20,000, 1,20,000. आता या उदाहरणात ऑलरेडी चालू खाते असल्यामुळं भांडवल आपण डायरेक्ट लिहितो. 1,20,000, 1,20,000. फॉर्म्युल्यामध्ये भांडवल लिहिलं नाही, वेगळं लिहिलं. काऊन? चालू खात्यात फॉर्म्युला आहे. पुढे जाऊया. विविध धनको. धनको देयता 1,03,000. विविध धनको देयता समाज नाही त्याच्यावर नाही आहे. 1,03,000 होईल. पुढे जाऊया. अधिकोष अधिविकर्ष देयता.
अधिकोष अधिविकर्ष किती 60 60,000. नेक्स्ट विक्री व्यापार खात्याच्या जमाला किती 3,08,000. नेक्स्ट चालू खाते शैलेश हे शैलेशचे चालू खाते किती 5,000 आणि निलेश 4,000. फॉर्म्युल्यामध्ये पुढे जाऊ. चला संपलं. आता पाहू समायोजना. बघा आता पाहिजे आपल्याला समायोजना. समायोजना नंबर 1. 31 मार्च 2013ला शिल्लक मालाचे बाजार मूल्यावर मूल्यांकन 84,000 केले गेले. ते परिव्यय मूल्याच्या 20% जास्त आहे. आता हा काय म्हणून राहिला, शिल्लक मालाचे जे बाजार मूल्य आहे किती आहे, बाजार मूल्य 84,000. हे मूल्य कोणते, हे 84,000 जे केले गेले ते म्हणजे हे 84,000 परिव्यय मूल्याच्या 20% काय जास्त आहे. ठीक आहे ना. काय म्हणून राहिला तो, आपण काय करू, टिप करू. परिव्यय मूल्याची गणना कोणाच्या, संवरण स्कंदाच्या. संवरण स्कंदाचे परिव्यय मूल्य काढावं लागते. संवरण स्कंदाच्या परिव्यय मूल्याची गणना पहा कसं काढायचं. परिव्यय मूल्य, आता लक्ष द्या इकडे. हा काय म्हणून राहिला, 31 मार्च 2013ला शिल्लक मालाचे बाजार मूल्यावर मूल्यांकन 84,000 केले गेले. ते परिव्यय मूल्याच्या 20% काय जास्त आहे. परिव्यय मूल्य जर आपल्याला काढायचं असलं, परिव्यय मूल्य जर आपल्याला काढायचं असलं तर हे काय म्हणते की ते 20% काय जास्त आहे. हे 84,000 20% जास्त आहे ना. तर मग परिव्यय मूल्य जर आपल्याला काढायचं असलं तर त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. परिव्यय मूल्य बरोबर संवरण स्कंदाचे परिव्यय मूल्य काढायचं असलं तर परिव्यय मूल्य बरोबर बाजार मूल्य गुणेला 100 भागेला 100 अधिक वाढ असेल तर वाढ वजा घट असेल तर घट. मी काय म्हटलं पहा, काय म्हटलं मी, परिव्यय मूल्य जर आपल्याला काढायचं असेल तर परिव्यय मूल्य बरोबर बाजार मूल्य गुणेला 100 गुणेला काय 100 भागेला 100 अधिक वाढ असेल तर जास्त असेल, जास्त म्हणजे वाढ ना, वाढ असेल तर वाढ प्लस करायची आणि घट असेल तर मायनस करायची. कळलं का तुम्हाला. वाढ असेल तर प्लस करायची आणि घट असेल तर मायनस. मग मला सांगा बाजार मूल्य किती आहे 84,000 गुणेला किती 100 भागेला 100. मग वाढ आहे की घट आहे, जास्त आहे म्हणजे वाढ आहे, वाढ आहे म्हणजे प्लस 20. 84,000 गुणेला 100 भागेला 100 अधिक 20. समजलं काय. करूया मग पहा. 84,000 गुणेला 100 म्हणजे 84 वर किती शून्य, 2 शून्य वाढेल ना अजून, बरोबर. अबे 84,000 आहे गुणेला 100 म्हणजे 100 म्हणजे 2 शून्य वाढेल ना याच्यावर, म्हणजे 84 लाख भागेला 120. बरोबर. एक एक शून्य कटलं, हे 1 शून्य कटलं ना. मग आता काय उरलं, 84 वर 4 शून्य म्हणजे किती 8,40,000 ना, बरोबर. भागेला किती 12. 12 7 84 शून्य शून्य किती शून्य 4 1 2 3 4 म्हणजे किती आले 70,000. काय संवरण स्कंदाचे परिव्यय मूल्य बरोबर किती
70,000 रुपये. कळलं का तुम्हाला? आता मला तुम्ही सांगा, संवरण स्कंदाचे परिव्यय मूल्य किती आहे? 70,000 आणि बाजार मूल्य किती आहे? 84,000. कोणता संवरण स्कंद घ्या मग तुम्ही? 70,000. जो कमी आहे तो. हे कळलं का तुम्हाला? परिव्यय मूल्य काढायचं असेल तर काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचा? बाजार मूल्य गुणिले 100 भागेला 100. गुणिलाही 100 आहे आणि भागेलाही 100 आहे. पण वाढ असन तर प्लस वाढ, घट असन तर मायनस घट. कळलं का? घट असन तर मायनस, वाढ असन तर प्लस. ठीक आहे. मग भागाकार गुणाकार करायचा. जे 70,000 आले हे झाले परिव्यय मूल्य. परिव्यय मूल्य 70 आणि बाजार मूल्य 84. मग आपण कोणतं घेतो? कमीवाला. मग 70,000 घेऊ आपण व्यापार खात्याच्या जमाला. संवरण स्कंद किती? 70,000. आणि ताळेबंदाच्या संपत्तीला संवरण स्कंद किती घेऊ? 70,000. पुढे जाऊ. समायोजना नंबर 2. यंत्रसामग्रीवर वार्षिक 10% दराने घसारा आकारा. कशावर? यंत्रसामग्रीवर. पण आता यंत्रसामग्रीचा प्रॉब्लेम आहे. कसा प्रॉब्लेम आहे? यंत्रसामग्रीवर 10% घसारा आकारायचा आहे. यंत्रसामग्री 90,000 आहे. हा म्हणते की यंत्रसामग्रीवर 10% काय आकारा? घसारा. पण त्याच्यावर अजून 5वी समायोजन आहे. काय म्हणते? 1 जानेवारी 2016 रोजी 40,000 ची यंत्र खरेदी केली, ती एकूण यंत्रसामग्रीत समाविष्ट आहे. हे 90,000 आहे एकूण. याच्यात 40,000 ची कधीची? 1 जानेवारी 2016 ची समाविष्ट आहे याच्यात. मग 90,000 मध्ये 40,000 ची 1 जानेवारी 16 ची आहे. तर मग 90 मधून 40 गेले, उरले किती? 50,000. समजलं काय? म्हणजे याचे 2 भाग झाले. कसे? यंत्रसामग्री किती आहे? हा काय म्हणते? 1 जानेवारी 16 रोजी 40,000 चे यंत्र खरेदी केले, ती रक्कम यंत्रसामग्रीत काय ऍड आहे? कोणती? कधी खरेदी केली? लिहिलं मी. मग 90 मध्ये जर 40,000 1 जानेवारी 16 चे आहे, तर मग 90 मधून 40 गेले, उरले किती? 50. हे पहिल्यापासून आहे. मग 50. आता 90,000 वर किती घसारा करायचा आपल्याला? 10%. तर 50,000 वर तारीख आहे काय? मग याच्यावर 10% घसारा करायचा 90,000 वर. मग 90,000 पैकी 50,000 वर तारीख नाही आहे. मग 50,000च्या 10% किती येते? 5,000. इथं काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. 50,000चा काही प्रॉब्लेम आहे का? नाही. प्रॉब्लेम आहे आपल्याला 40,000चा. कसा? कारण 40,000 कधीचे आहे? 1 जानेवारी 16. मग 1 जानेवारी 16 तर वर्ष कधी संपलं? 31 मार्च 16. मोजा किती महिने होते? जानेवारी पहिला आहे का बे? जानेवारी ते मार्च किती महिने होते? 3 महिने. जानेवारी फेब्रुवारी मार्च किती महिने होते? 3 महिने. म्हणजे याच्यावर तुम्हाला 3च महिन्याचा घसारा करावा लागेल 40,000 वर. मग 40,000च्या किती टक्के काढायचे तुम्हाला? 10%. 40,000च्या 10% 4,000 हे झाले 12 महिन्याचे. मग 6 महिन्याचे किती होईल? 2,000. 3 महिन्याचे किती होईल? मला सांगा. 40,000 वर 3 महिन्याचे 1,000 आणि 50,000 वर 10% 5,000. याच्यावर तारीख आहे काय? नाही. मग 1,000 प्लस 5,000 बरोबर 6. म्हणजे यंत्रसामग्रीवर किती घसारा करावा लागेल आपल्याला? 6,000. कळलं काय? यंत्रसामग्री टोटल किती आहे? 90,000. या 90,000 वर किती घसारा करायचा आहे? 10%. ओके, ठीक आहे. पण हे जे यंत्रसामग्री 90,000 आहे, हा काय म्हणते? 1 जानेवारी 16ला 40,000चं यंत्र आणलं होतं, ते त्याच्यात समाविष्ट आहे याच्यात. मग 90,000 मधले 40,000च्या कधीचे आहे? 1 जानेवारीचे. मग 50,000च्या पहिल्यापासून असन. मग 50,000 डायरेक्ट 5,000 काढले आपण, विषय खतम. 10%. 50,000 10% काढले ना. ह्या 50,000ची तारीख आहे का तुमच्याजवळ? तारीख कोणाची आहे? 40ची. मग 40,000च्या 10% 4,000. 6 महिन्याचे 2,000. 3 महिन्याचे 1,000. मग याला किती महिने झाले? जानेवारी ते मार्च 3 महिने. 3 महिन्याचे 1,000 आणि याचे पूर्ण 12 महिन्याचे 5,000. 5,000 आणि 1,000 6,000 घसारा. यंत्रसामग्रीवर घसारा करायचा आपल्याला 6,000. यंत्रसामग्रीमधून मायनस करू घसारा.
6,000. कसे आले ते? 1,000 प्लस 5,000. 6,000. 90,000 मधून 6,000 मायनस 0 0 0. 10तून 6 गेले 4, आजचा दिला 8. आणि यंत्रसामग्रीवरून घसारा काय झाला? मायनस. म्हणजे काय झाली? संपत्ती कमी झाली. संपत्ती कमी झाली, नुकसान झालं, नफा तोटा खात्याच्या नावेला. यंत्रसामग्रीवर किती? 6,000. समजलं काय? 90,000वर 10% 9,000 येते, पण 90,000वर तसा हा करायचा नाही, कारण 40,000 वेगळं करायचं आहे, 50,000 वेगळं करायचं आहे. कारण 40,000ची तारीख आहे, 50,000ची नाही. 50,000वर पूर्ण, 40,000वर तारखेनुसार. करपडलं कारफाय मरपटलं. हां, पुढे जाऊया. त्याच्यानंतर विविध ऋणकोवर 5% दराने संशयित बुडीत कर्ज. विविध ऋणकोवर 5% संशयित कर्ज निधी. ऋणको पा मायनस काय करायचं? संशयित बुडीत कर्ज निधी. किती? 5%. 5% कसे काढायचे? 1% काढून 5 न गुणा, नाही तर 10%च्या अर्धे करा. मग 82,000च्या 10% ते 8,200. 8,200च्या अर्धे मायनस करा. 0 0 0. 10तून 1 गेला 9, आजचा दिला. 12तून 5 गेले 7, आजचा दिला 7. ऋणको मधून बुडीत कर्ज काय झालं? मायनस. बुडीत कर्जात काय होते? प्लस. नवीन बुडीत कर्ज निधी किती? 4,100. 0 0 1 8 प्लस झाला नाही याच्यात. ऋणको मधून मायनस आणि ह्या बुडीत कर्जात प्लस. पुढे जाऊया. त्याच्यानंतर पहा, भांडवलावर वार्षिक 8% दराने व्याजाची तरतूद करा. कशावर? भांडवलावर व्याजाची तरतूद करा. व्याज कोणावर आहे? भांडवलावर. पण लिहायचं कुठं आहे? चालू खात्यात. लिहायचं इथं आहे, तर याच्यावर नाही काढायचं. व्याज इथं लिहिलंय म्हणजे व्याज कोणावर आहे? हे भांडवलावर. व्याज किती टक्के आहे? 8%. किती टक्के? कोणावर काढायचं? दोघांचंही भांडवल सारखं आहे म्हणजे जमलं कार्यक्रम. म्हणजे एकाच वेळा करायला लागते आपल्याला. ठीक आहे ना? 1,20,000च्या 8%. 8% कसे काढा? 1% काढा. मग 1% कसा काढा? 2 शून्य कमी. 1,20,000 वरचे जर 2 शून्य काढले तर येते 1,200. म्हणजे झाला 1%. आपल्याला पाहिजे 8 गुणिले 8. 8 0 0. 8 दोन्ही 16, 6 चाला 1. 8 1 8 आणि 1 9. 9,600. दोघावरही सारखंच येईल. 9,600. मी काय सांगितलं कळलं का तुम्हाला? व्याज कायच्यावर आहे? काढायचं याच्यावर, लिहायचं इथे. समजलं का? याच्यावरच नाही, नाही तर 5,000वर 8%. 8 45 400 येते. झाला सत्यानाश. काढायचं कोणावर आहे? भांडवलावर. लिहायचं कुठं? चालू खात्यात. भांडवलावर व्याज, चालू खात्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये प्लस. मग देयता वाढली नाही काय? देयता वाढली ना, म्हणजे कुठं? नफा तोटा खात्याच्या नावेला. शैलेशच्या भांडवलावर व्याज. शैलेशच्या भांडवलावर व्याज 9,600. निलेशच्या भांडवलावर व्याज सेम. दोघावरही सारखंच, कारण दोघांचं भांडवल सारखं आहे ना, म्हणून. पुढे जाऊया. पुढे. हे तर ऑलरेडी झालंय आपलं. हे 40,000 असेच दिले आहे त्यानं, हे घसारा आकारासाठी. समजलं? त्याच्यात इन्क्लूड आहे म्हणते ना ते ऑलरेडी. संपल्या समजना. आता काय करायचं? क्लोज करायचं. क्लोज कसं करायचं पहा. पहिले व्यापार खाते क्लोज करू. कोणाची टोटल बिटल राहिली का पाहून घ्या. हे राहिली आहे 1,76,000. 3,08,000 झाला.
जमा चिटोडं करू पहिले. 000,873 3,78,000 जमाची. नावेची करू 0,05 3 आणि 6 9 9 आणि 8 17 17शी हातचा आला 1 आणि 2 3 आणि 7 10 10 आणि 8 18 18शी 8 हातचा आला 1 1 आणि 1 2. जमाची जास्त आहे मग 0 0 10तून 5 गेले 5 हातचा दिला 8तून 8 गेले 0 17तून 8 गेले 9 हातचा दिला 3तून 3 गेले 0 90,500 3,78,000 जमाची. तेच नावेला बॅलन्स आला 90,500. याला नाव द्यायचं सकल नफा. नफा तोटा खात्याला आणि हा जो सकल नफा आहे हा नफा तोटा खात्याच्या कुठल्या याचा जमाला. सकल नफा 90,500 इथं लिहायचं. व्यापार खात्यावरून आणि हा जो सकल नफा आहे जमाला त्यांची टोटल करूया. जमाची 0 0 9 सॉरी 6 आणि 5 11 11शी 1 हातचाला 1 1 आणि 1 2 92,100. नावेची करू 0 0 0 2 0 कॉमन 6 आणि 6 12 12 आणि 9 21 22 22 आणि 6 28 28 आणि 6 34 34शी 4 हातचे आले 3 3 आणि 9 12 12 आणि 9 21 21 आणि 6 27 27 आणि 9 36 36 आणि 8 44 44 आणि 2 46 46 आणि 8 54 54 आणि 55 55शी 5 हातचे आले 5 5 आणि 2 0 0 11तून 4 गेले 7 हातचा दिला 12तून 6 गेले 6 हातचा दिला 9तून 8 गेले 1 92,100. तेच नावेला बॅलन्स आला 16,700. शुद्ध नफा हा वाटा लागते दोघांना. शैलेश प्रमाण आहे का उदाहरणात समान आहे का प्रमाणच नाही आहे. प्रमाण नाही आहे. इथं लिहू भागीदारांना स्थानांतरित. प्रमाण नाही आहे उदाहरणात तर कसं स्थानांतरित करायचं. समान 16,700च्या अर्धे 16च्या अर्धे 8,000 700च्या 350 होईन की नाही. किंवा 16,700ला 2 न भागा 16,700ला 2 8 2 त्रिक 6 1 0 2 पंच 1 0 बाकी 8,350 8,350 8,350. हे शैलेश निलेशच्या चालू खात्याच्या फॉर्म्युल्यामध्ये प्लस शुद्ध नफा 8,350 0 5 6 आणि 3 9 8 आणि 9 17 17 आणि 5 22 0तून 0 गेलं 0 5 9 12तून 3 गेले 9 हातचा दिला 1 8,350 0 5 6 आणि 3 9 9 आणि 8 17 आणि 4 21 0तून 0 गेले 0 5 9 11तून 2 गेले 9 हातचा दिला 1 19,950. ताळेबंदाच्या दोन्ही साईडची टोळं कशी आली पाहिजे सारखी 0 0 0 0 0 5 आणि 5 10 10शी 0 हातचा आला 1 1 आणि 6 7 आणि 9 16 16 आणि 9 25 25 अबे डुकरे इकडे लक्ष द्या 25शी 5 हातचे आले 2
2 3 5 आणि 3 8 आणि 9 17 17 आणि 9 26 26 हातचे आले 2 आणि 6 8 आणि 1 9 9 आणि 1 10 आणि 2 12 आणि 2 14 हातचा आला 1 आणि 1 2 आणि 1 3 आणि 1 4,46,500. इकडची करूया 0 0 2 0 कॉमन आहे 0 6 6 9 15 15 हातचा आला 1 आणि 1 2 आणि 3 5 आणि 7 12 12 आणि 4 16 16 6 हातचा आला 1 1 आणि 7 8 8 आणि 4 12 आणि 4 16 आणि 7 23 23 आणि 3 26 26 आणि 8 34 34 हातचे आले 3 आले ना 3 आणि 1 4,46,500 दोन्ही साईडचे टोटल आले. धन्यवाद.